तर नमस्कार सर्वांना. ॲक्च्युली व्हिडिओ बनवायचं कारण हे की तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं होतं मला, की आपण जे नॉर्मल ब्लॉग बनवत होतो, जो बनवतोय आत्ताच सर्व काही बनवतोय, तर आपण फिरायला वगैरे जाणं किंवा लग्नात वगैरे कोणाचं जाणं, जास्त करून फिरायला वगैरे जाणं फॅमिलीसोबत, तर ते असे हे व्हिडिओज कधीतरी आपले येत होते. बरोबर, असे कंटिन्युअसली असे बनवायला भेटत नव्हते, असं कंटेंट काहीच नव्हता. तर हे तर व्हिडिओ आपण बनवतोयच आणि बनवत राहणार. आणि याच्या व्यतिरिक्त अजून एक की आपण मोटो ब्लॉगिंग चालू करणार आहे. तर मोटो ब्लॉगिंगसाठी जे पण लागणारा सेटअप आहे, जसं की हेल्मेट, परत झालं आपला कॅमेरा, माईक, हे सर्व आपल्याला घ्यायचं आहे. तर हे सर्व मी 2-3 दिवसानंतर घेणारच आहे. आणि याचं काय अनबॉक्सिंग वगैरे असेल, कॅमेरा वगैरे कोणता घेणार आहे, कोणत्या कॅमेऱ्याने शूट करणार आहे, ते तुम्हाला मी नंतर दाखवेलच. तर फक्त एक मेसेज द्यायचा होता, सांगायचं होतं तुम्हाला की असं आपण करणार आहोत. तर तुम्ही आत्ता मला जसा सपोर्ट करताय, जसा प्रतिसाद देताय, तसाच मला नंतर पण द्या. आणि मराठी माणसाला सपोर्ट करा, हेच मी सांगेन. आणि कसं आहे की मी ॲक्च्युली माईक घेतला आहे, वायरलेस माईक घेतला आहे. ते नॉर्मल व्हिडिओज वगैरे कधी बनवायचे असेल तर घेतला आहे. तर आता कसे मी ब्लॉग वगैरे बनवत होतो, तर तो जो व्हॉइस आहे तो तिथपर्यंत पोहोचत नव्हता, तुमच्यापर्यंत नीट पोहोचत नव्हता. कारण की आजूबाजूचा जे पण नॉईस वगैरे आहे तो जास्त कॅप्चर करत होता आणि माझा आवाज खूप कमी येत होता. तर मी असा विचार केला की बोलो वायरलेस माईक एक घेऊन टाकूया, प्रॉपर आवाज येईल. तर आज मी तो माईक घेतला आहे आणि मला तो ॲक्च्युली मी ॲमेझॉनवरून माईक घेतला तो, आणि खूप चांगल्या प्राईसमध्ये मला भेटला आहे तो. आणि मी तुम्हाला दाखवतो कोणता माईक आहे, वायरलेस आहे तो, आणि खूप चांगल्या कंपनीचा घेतला आहे तो पण मी, आणि सगळे रिव्ह्यू वगैरे बघून घेतला आहे. असं नाही की लगेच मला दिसला ऑनलाईन आणि मी घेतला, तर रिव्ह्यू वगैरे घेतला आहे. तर हा माईक आहे, माईकचं नाव ग्रेनॅरोचा माईक आहे हा, तो तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यामध्ये आहे HD साऊंड क्वालिटी पण आहे, इंटेलिजंट नॉईज रिडक्शन पण आहे, ते पण 3 लेवलवरती आहे ते. आणि रिव्हर्ब मोड पण आहे. देन लॉंग बॅटरी लाईफ, किती चालतो मी अजून प्रॉपर नीट यूज नाही केला याचा, पण चांगला आहे याचा बॅटरी बॅकअप, रिव्ह्यूमध्ये बघितला मी. सो आणि पोर्टेबल, कुठे तुम्ही कॅरी करू शकता याला, वायरलेस आहे. देन वाईडली कम्पॅटेबल, असे ऑप्शन्स आहेत सर्व. आणि ह्याचा व्हर्जन आहे अँड्रॉइड 1.1, आणि नॉईस कॅन्सलेशन 3 लेवल. एक लेवलला नॉईस रिडक्शन होतो, दुसऱ्या लेवलला थोडं कमी होतो, तिसऱ्या लेवलला खूप म्हणजे जास्त होतो. तर हा मी यूज करून दाखवतो तुम्हाला. ह्याचा पहिला अनबॉक्सिंग करूया आपण, ओके. आणि कसं आहे की तुम्ही मला सपोर्ट कराच आणि करणारच, मला माहिती आहे. तर अनबॉक्सिंग बघूयात आपण. या ग्रेनरच्या माईकला अनबॉक्सिंग करूयात. हा बॉक्स खाली ठेवायचा आपण, आणि अशा प्रकारे आहे सर्व काही. आणि मी हा ड्युअल माईक नाही मागवला आहे, एकच माईक मागवला आहे. पहिलं बोललो यूज करून बघूयात कसं काय, त्यानंतर बघूयात. तर मस्त असं क्यूट असा माईक आहे, खूप छान, मला खूप आवडला, बघता क्षणी आवडला मला. आणि याच्यासोबत तुम्हाला हा रिसिव्हर एक भेटतो, तो मोबाईलला अटॅच करायला लागतो तुम्हाला. जिथे आपण चार्जिंग करतो तिथे त्या कॉर्डला अटॅच करायचे. आणि असा काही हा माईक आहे, मस्त अशी बॅचिंग आहे बघा इथे, खूप भारी वाटते ब्रँडिंग. आणि हे पण खूप क्यूट आहे, भारी आहे, मस्त आहे. आणि त्यानंतर आपल्याला ही चार्जिंग केबल भेटते नॉर्मल ब्लॅक कलरमध्ये. आणि त्यानंतर ग्रेनॅरोचा वायरलेस मायक्रोफोन, हे युजर मॅन्युअल आहे त्याचा. सो आणि हे 1 इयरचं वॉरंटी कार्ड आहे ग्रेनॅरोच्याकडून. तर असं सगळं काही आहे या बॉक्समध्ये. खूप क्यूट माईक आहे, मस्त आहे, बॉक्स पण खूप भारी आहे. तर ह्याचा आपण व्हॉइस वगैरे ऐकूया. हा तुम्ही व्हॉइस ऐकतायत ना, तो आपण मोबाईलने शूट करतोय त्याचा आहे. आणि थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो की माईकचा आवाज तुम्हाला कसा आहे ते. हा बघितला ना तुम्ही, अरे ना, हा रिसिव्हर आपण अटॅच करूया चार्जिंग बोर्डला खाली. तर तुम्हाला दाखवतो आवाज कसा येतो. आत्ता तुम्ही आवाज ऐकून घ्या, फॅन वगैरे चालू आहे, त्याचा आवाज तुम्हाला येत असेल नॉर्मल. आणि हा बघूया 1, 2, 3 अशा लेवलला आहे, तर ते लेवल तुम्हाला दाखवतो कशी काय. कॉर्डला लावायचं इकडे खाली, अशी लाईट ब्लिंक करेल आणि तुम्हाला दिसेल ही. सो आता पेअरसाठी रेडी आहे. हा आपला माईक आहे, ह्याच्या पाठीमागे
एक बटन आहे ऑन ऑफ करायचं. सो तुम्हाला इथे लॉंग प्रेस करायचं आहे, इथे लॉंग प्रेस करायचं आहे. लॉंग प्रेस केल्यानंतर अशी लाईट ब्लिंक होते आणि हा कनेक्टेड झाला आहे बघा. लाईट ब्लिंक करणं बंद झालं आहे म्हणजे हा कनेक्ट झालेला आहे. आता लेवल 1वर आहे हा. ओके, आता लेवल 1वरती आहे. तर हा माझा व्हॉईस आता तुम्ही ऐकताय लेवल 1वरती आहे. नॉईस वगैरे तुम्ही ऐकू शकता आणि खूप भारी आहे. आणि आपण याला आता लेवल 2वरती करूयात. लेवल 2वरती करण्यासाठी याला पाठी जे बटन आहे ते तुम्हाला आता मी दाखवलं ते एकदा प्रेस करायचं. ब्लिंक होईल लाईट बघा. लेवल 2वर झालेला आहे आता. हा व्हॉईस तुम्ही ऐकू शकता. आणि आता थर्ड लेवल तुम्हाला दाखवतो नॉईस रिडक्शन किती होतो आहे तो. परत एकदा प्रेस करायचं तुम्हाला, लाईट परत ब्लिंक होईल. हा थर्ड. आता हा 3 लेवलवरती आहे. नॉईस रिडक्शन तुम्ही बघू शकता म्हणजे ऐकू शकता किती आहे तो. तर अशा प्रकारे हा माईक आहे, खूप छान आहे, मस्त आहे. तुम्ही इझिली याला इथे तुम्ही असं अटॅच करू शकता मस्तपैकी आणि भारी आणि तुमचा व्हिडिओ तुम्ही बनवू शकता. ॲक्च्युली मला हा ट्राय करायचा तो मोटो ब्लॉगिंगमध्ये, म्हणजे हेल्मेट घेऊन मग कॅमेरा वगैरे घेतल्यानंतर मला हा वायरलेस यूज करायचा आहे की कसं काय आहे याचा रिझल्ट. तर एक मी माईक घेतलेला, बोललो चला दाखवूया तुम्हाला. व्हॉईस तुम्ही ऐकू शकता कसा येतो ते आणि तुम्ही घेऊ शकता ग्रेनरोचा माईक, परचेस करू शकता. असा होता हा आपला व्हिडिओ आणि आपण मोटो ब्लॉगिंग चालू करतो ते तुम्हाला मी सांगितलंच. प्रतिसाद द्या, आपल्याला सपोर्ट करा आणि जेव्हा आपला कॅमेरा येईल तर मी तुम्हाला तो दाखवेल कसा कॅमेरा आहे तो, कोणता आहे तो. आणि कसं आहे, कोणत्या गोष्टीत माणूस पाठी नाही राहायला पाहिजे की बाबा जॉब करतो तो जॉबच, साईड बाय साईड काही ना काहीतरी केलं पाहिजे, हे माझं तरी मत आहे. आणि सगळ्यांनी पुढे जात राहावं, बस एवढंच वाटतं आपल्याला. थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ बघितलात. आणि व्हिडिओ कोणी नवीन असेल तर त्याने आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा. थँक्यू सो मच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.